मित्रांनो, आपण एक्झाम देतो आहे, एंड सेम ला जोरात मेहनत करतो, पण फ्री मार्क कसे मिळवायचे, जुगाड मार्क कसे मिळवायचे, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणजे सर हे काय आहे मित्रांनो, आपल्याला 5 ते 8 मार्क, ऍटलीस्ट 5 ते 8 मार्क तुम्ही कसे फ्रीली, काहीच मेहनत न करता, डोक्याला ताण न देता ऍटलीस्ट तेवढे मार्क कसे मिळू शकता, जेवढे तुम्हाला पडताय. समजा 48 पडताय तर 8 मार्क वाढले तर डायरेक्ट 56 होत आहे. सो हे 5 ते 8 मार्क कसे जुगाडणे तुम्ही घेऊ शकता, भारी भारी आयडियाज मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झाम अजून गोइंग ऑन आहे, काही पेपर तुमचे झाले असतील, काही चालू आहे, काही बॅकलॉग, रेग्युलर भरपूर पेपर आपल्याला द्यायचे. सो या आयडियाज लक्षात घ्या, या फॉलो करा, बघा खूप जास्त फायदा होईल. कारण काय होतं, नंतर पस्ताव होतो, यार थोडं लिहिलं असतं तर स्कोर झालं असतं, यार थोडं लिहिलं तर टॉप केलं असतं, यार थोडंच लिहिलं असतं 2 मार्कांनीच पेपर राहिला. मग तिथे या गोष्टी आपल्या कामा येणार आहे. बघा पहिली माझी ट्रिक आहे मित्रांनो. फर्स्ट ट्रिक फॉर एमसीक्यू. एमसीक्यू जे आहे ना, एमसीक्यू ला एकमेकांना विचारायला घाबरू नका. हे फुकटचे मार्क आहे. समजा 10 एमसीक्यू, 10 मार्कला एमसीक्यू 6 एमसीक्यू येतात, बरोबर. 6 पैकी तुम्हाला 2-3 जमतायत ते स्वतः सोडवा, बाकीचे विचारायला घाबरू नका. मित्राला आधी आपल्याला पेपरला आणायच्या आधीच बघून ठेवा कोण आपल्या शेजारचा हुशार मुलगा आहे. फक्त खानाखुणा करायच्या. तो सांगेल 2 2चं ए म्हणजे 1, 3 3चं सी म्हणजे बी. या प्रकारे विचारायला लाजू नका, ओळखी करून ठेवा. एमसीक्यू चे 10 पैकी 10 मार्क येणं गरजेचं आहे. कळाला हा जुगाड. सो पहिला जुगाड आहे की एमसीक्यू चे मार्क जेवढे येते तेवढे लिहा, जे नाही येत ते विचारायला विसरू नका, लाजू नका. ही लाज सोडा, बिंदास खानाखुणा करा, आधीच सेटिंग लावून ठेवा, तुमचं काम इथे बनून जातं. बघा, अटेम्प्ट फुल पेपर म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळी पेपर सेट करताना पेपर 3 टप्प्यात सेट केला होता. एक खूप टफ काही क्वेश्चन्स असतात, ते साधारणतः 20च मार्काचे असतात. त्याच्यानंतर मिड लेवलचे क्वेश्चन साधारणतः 30 मार्काचे असतात, 50 मार्क. आणि 60 जवळजवळ जे मिड लेवलचे क्वेश्चन आहे ते 30 मार्काचे झाले तुमचे 50. आणि पुन्हा 20 मार्कला थोडे टफ झाले, मिड झाले आणि एकदम लो लेवलचे क्वेश्चन असतात. ओके. आणि या सगळ्या क्वेश्चन मध्ये दरवर्षी प्रत्येक पेपरमध्ये एखादा क्वेश्चन चुकवलेलाच असतो. 100%. मी M3 तुम्हाला पेपर घेऊन या माझ्यासमोर, मी तुम्हाला M3 शिकवतो ना, मी तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये दाखवेल एक तरी प्रश्न चुकलेला असतो. त्यामुळे भले तुम्हाला क्वेश्चन येत नसेल तर और सोडू नका. नुसतं तुम्हाला समजा क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए जमतोय, सी जमतोय, हे सोडवले, पण मग डायरेक्ट पुढचं जाण्यापेक्षा क्वेश्चन नंबर बी जो तुम्हाला जमत नाही त्याचं नाव टाका, तिथे त्याचं काहीतरी गिवन डेटा लिहून ठेवा. एवढं जरी लिहून दिलं आणि हा प्रश्न चुकीचा असला तर हे तुमचे 5 मार्क तुमचे फ्री वाढून गेले ना, फक्त गिवन डेटा ते लिहून. कळालं. सो हा जुगाड लक्षात ठेवा. प्रत्येक पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन मुद्दामून चुकवलेला असतो, कारण जो मुलगा 25-26 मार्कांपर्यंत जातो तो 28-30 वर जाऊन कसा पास होऊन जाईल याच्यासाठी युनिव्हर्सिटीने ती ऍडजस्टमेंट केलेली असते. हे माझ्या अंदाजावरनं आजपर्यंत अभ्यासानं मी तुम्हाला सांगतोय. यस. सो हे असतंच, त्यामुळे प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करा. सो हे 5 मार्क वाढून गेले, इथे 3-4 वाढून गेले, झालं ना 7-8 मार्काचं जुगाड, आपला फ्री काम झालं. त्याच्यानंतर नेव्हर रॉंग आन्सर. म्हणजे तुम्हाला आता समजा ए जमतोय, बी जमला, सी जमला, पण ए जमत नाहीये, मग चुकीचा लिहू नका, त्याला जागा सोडून द्या. ओके. काहीतरी पूर्ण 2.5 तासाच्या पेपरमध्ये हार्डली 10-15 मिनिटं असे भेटतातच, जेव्हा एक्झामिनर वर्गाच्या बाहेर जाता किंवा आपल्याला डिल्ल सोडता. शेवटी त्यांनी पण पेपर दिलाय, ते पण विद्यार्थी तसे होते, त्यांना माहिती पोरांचे काय हाल आहे. सो एक्झामिनर कुठेतरी आपल्याला डिल्ल सोडतात, कुठेतरी बाहेर गेले वगैरे वगैरे, हे चान्स आपल्याला भेटतो. त्या चान्स मध्ये आपल्या शेजारी पाजारी कोण चांगला मित्र आहे, आधीच त्याला पार्टी बिर्टी देऊन ठेवा, खाऊ पिऊ घाला, चांगली ओळख करून ठेवा. कारण त्याच्याकडनं तुम्हाला त्या क्वेश्चनचं मेन पॉईंट जरी भेटून गेले, मेन आन्सर भेटून गेलं तर ते आन्सर लिहिता येईल ना. म्हणजे तिथे 4-5 मार्क तुमचे 6 मार्काचे क्वेश्चन 6 मार्क वाढले ना. कळालं. श्वासात थोडा 10 मिनिटं तरी भेटतातच, त्यामुळे रॉंग लिहायचं आणि जागा सोडून द्या, नंतर आपण कव्हर करू. हे जुगाडचे जे मार्क आहे ते भेटतातच, टाइम भेटतोच. क्लिअर झाला. आणि शेवट आहे पॉइंट वाईज किंवा पॅराग्राफ वाईज. याचा अर्थ काय, पॅराग्राफ वाईज डिटेलमध्ये लिहितो ना आपण, म्हणजे एक्झामिनरला आपण वाचायला लावतो. ही टीप आहे महत्वाची. मेन हे 3च आपले पॉइंट होते की ज्यात थोडी तुम्ही जुगाडने मार्क मिळवू शकता. एक एमसीक्यू, सेकंड फुल पेपर, प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचं कारण रॉंग क्वेश्चन मार्क भेटू शकता. आणि तिसरा की एक्झामिनर बाहेर जातं तिथे आपल्याला त्या संधीचा फायदा उठवायचा आहे. कळालं. आता ही टीप लक्षात ठेवा. पॉइंट वाईज लिहत जा, कारण पॅराग्राफ वाईज आपण लिहिलं तर एक्झामिनरला अख्खं वाचावं लागतं, आणि ते अख्खं वाचल्यामुळे त्याला एखादी छोटीशी चूक सापडली, त्याने तिथे जिथे फुल मार्क द्यायचे होते तिथे तो कमी मार्क देऊन टाकतो, कारण त्याला कळतं अरे हा चुकीचाच लिहितो. पण पॉईंट वाईज लिहिलं त्यांनी मेन पॉईंट वाचून घेतल्यावर त्याला कळून जातं बरं का, यांनी सगळं प्रॉपर लिहिलं, मग तो डिटेलमध्ये वाचत बसत नाही. त्यामुळे आपल्याला तिथे जास्त मार्क पडण्याची चान्सेस असतात. त्यामुळे मित्रांनो ह्या ट्रिक्स फॉलो करा आणि ही टीप लक्षात ठेवा. यावेळी
पुढचे पेपर पण द्या, येणारे पेपर द्या, बघा तुम्हाला खूप चांगला स्कोरिंग होईल. आणि पुन्हा एकदा सांगेल, नक्की पर्पल हॅट हे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. जे पेपर तुम्हाला अवघड जात आहे स्कोरिंग करायचे, ते फ्री लेक्चर बघा. आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा. एकदम ऑफर्डेबल, एकदम स्वस्तात असलेले आपले कोर्सेस, पण तुमच्या विषयाच्या आत्ताच्या व्हॅल्यू पेक्षा कितीतरी तुम्हाला जास्त व्हॅल्यू तुम्हाला देणार. आणि विषय गॅरंटेड आपले कोर्सेस काढून देणार, कारण त्याच्यात व्हिडिओ लेक्चर, नोट्स, पेपर सोल्युशन, इम्पॉर्टंट क्वेश्चन, आयएमपी क्वेश्चन सगळं दिलंय. तेवढंच करा, फक्त आयएमपी बघा, तेवढंच करून घ्या, तेवढेच व्हिडिओ बघा किंवा पेपर सोल्युशन बघून घ्या, कसं सोडवायचं त्याच पद्धतीने सोडवा. संपला ना विषय. सो पर्पल ॲप डाउनलोड करा, इंजिनिअरिंगचे तुमचे एक्झाम स्कोरिंग करा.